8 जुलै 1945 हा दिवस भारताच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत पीपल्स एज्युकेशन सोसायटीची म्हणजेच PESची स्थापना केली. ही केवळ एका संस्थेची स्थापना नव्हती, तर शतकानुशतके ज्ञानापासून वंचित राहिलेल्या समाजासाठी उघडलेले मुक्तीचे द्वार होते. बाबासाहेबांनी जेव्हा या संस्थेचा विचार केला तेव्हा त्यांच्यासमोर केवळ शाळा कॉलेजेस उभी करणे हा मर्यादित उद्देश नव्हता. त्यांना एक असा समाज घडवायचा होता जो बुद्धीने प्रगल्भ असेल आणि चारित्र्याने शुद्ध असेल. या संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी अत्यंत संघर्षाची आहे. 1940च्या दशकात दलितांना आणि मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी प्रस्थापित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण होते. जिथे प्रवेश मिळत असे तिथे पावलोपावली जातीय भेदभावाचा सामना करावा लागत असे. बाबासाहेबांनी स्वतः परदेशात जाऊन सर्वोच्च पदव्या मिळवल्या होत्या. त्यामुळे त्यांना माहीत होते की जोपर्यंत या समाजातील तरुण उच्च पदवीधर होऊन महत्त्वाच्या पदांवर बसत नाहीत तोपर्यंत सामाजिक परिवर्तनाची गती मंदच राहणार. त्यांनी या संस्थेसाठी पीपल्स म्हणजे लोकांचे हे नाव जाणीवपूर्वक निवडले. त्यांना हे सिद्ध करायचे होते की शोषितांनी चालवलेली संस्था ही संकुचित न राहता सर्वांसाठी खुली आणि प्रगत असू शकते. संस्थेचे ब्रीदवाक्य प्रज्ञा आणि शील हे बाबासाहेबांच्या संपूर्ण शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा सार आहे. प्रज्ञा म्हणजे केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर सत्याची आणि असत्याची पारख करण्याची शक्ती, आणि शील म्हणजे चारित्र्य. बाबासाहेबांनी वारंवार सांगितले की बुद्धी ही दुधारी तलवार आहे. जर तिला शीलाची जोड नसेल तर ती समाजाचा विनाश करू शकते. म्हणूनच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक विटेत त्यांनी या मूल्यांची पेरणी केली. सुरुवातीला निधीचा अभाव असतानाही बाबासाहेबांनी स्वतःच्या बचतीतून आणि लोकाश्रयातून ही संस्था उभी केली. ही संस्था म्हणजे केवळ सिमेंट कॉन्क्रीटची इमारत नव्हती, तर ती करोडो पददलितांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक होती. 20 जून 1946 रोजी मुंबईत सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना झाली. मुंबईसारख्या महानगरात दलितांच्या संस्थेने महाविद्यालय सुरू करणे ही त्या काळी एक मोठी खळबळ होती. बाबासाहेबांनी या महाविद्यालयाला सिद्धार्थ हे नाव दिले, जे गौतम बुद्धांचे मूळ नाव होते. ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाने जगाला शांती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला, त्याचप्रमाणे हे महाविद्यालय अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या तरुणांना प्रकाशाचा मार्ग दाखवेल अशी त्यांची धारणा होती. सिद्धार्थ कॉलेजच्या स्थापनेमुळे मुंबईतील गिरणी कामगार, सफाई कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची दारे सताड उघडी झाली. बाबासाहेबांनी येथे मॉर्निंग कॉलेज आणि इव्हनिंग कॉलेज ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली. जे तरुण दिवसा पोटापाण्यासाठी नोकरी करत असत त्यांना रात्री किंवा पहाटे शिकण्याची सोय करून देण्यात आली. कमवा आणि शिका या सूत्राला त्यांनी येथे प्रत्यक्ष रूप दिले. सिद्धार्थ कॉलेजमधील ग्रंथालयावर बाबासाहेबांचे विशेष प्रेम होते. त्यांनी स्वतःच्या संग्रहातील हजारो दुर्मिळ पुस्तके या कॉलेजला दिली. त्यांना हवे होते की इथला विद्यार्थी जागतिक दर्जाचा अभ्यासक बनावा. या महाविद्यालयाने केवळ पदवीधरच दिले नाहीत, तर आंबेडकरी चळवळीला वैचारिक नेतृत्व दिले. इथल्या वर्गांमधून निघालेले विद्यार्थी पुढे जाऊन सनदी अधिकारी, वकील, प्राध्यापक आणि साहित्यिक बनले. बाबासाहेब स्वतः वेळ मिळेल तेव्हा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत. ते विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्ही केवळ परीक्षेसाठी वाचू नका, तर ज्ञान मिळवण्यासाठी वाचा. सिद्धार्थ कॉलेजने मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण केली. एका मागास समाजातील व्यक्तीने इतक्या मोठ्या स्तरावर आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण संस्था चालवून दाखवणे हे तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला दिलेले चोख उत्तर होते. मुंबईतील यशानंतर बाबासाहेबांनी आपले लक्ष मराठवाड्याकडे वळवले. त्याकाळी मराठवाडा हा निजामशाहीच्या जोखडातून नुकताच मुक्त झाला होता. येथील शैक्षणिक अवस्था अत्यंत दयनीय होती. 1950 मध्ये बाबासाहेबांनी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. या महाविद्यालयासाठी त्यांनी औरंगाबादची निवड केली, कारण त्यांना येथील लेण्यांमधील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वारसा पुन्हा जागृत करायचा होता. त्यांनी या परिसराला नागसेन वन असे नाव दिले. मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करताना बाबासाहेबांनी वास्तुकलेकडेही विशेष लक्ष दिले. त्यांना असे वाटायचे की येथील वातावरण नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांसारखे असावे, जिथे विद्यार्थ्याला बुद्धीची प्रसन्नता लाभेल. ग्रामीण भागातील दलित आणि बहुजन मुले जेव्हा या वास्तूत प्रवेश करतील तेव्हा त्यांना आपण कोणापेक्षा कमी आहोत असे वाटू नये, तर त्यांना एका भव्य संस्कृतीचा वारसा लाभल्याचा अभिमान वाटावा.
मिलिंद महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील हजारो ग्रामीण कुटुंबांतील पहिली पिढी पदवीधर झाली. मिलिंद महाविद्यालयाचा इतिहास हा संघर्षाचा आणि यशाचा इतिहास आहे. बाबासाहेबांनी या कॉलेजसाठी स्वतः पदरमोड केली आणि लोकांसाठी झोळी पसरली. 1951 मध्ये जेव्हा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद औरंगाबादला आले होते, तेव्हा त्यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीचे कौतुक केले होते. बाबासाहेबांनी येथे केवळ कला किंवा विज्ञान शिकवले नाही, तर त्यांनी येथील तरुणांना लोकशाही आणि समता या मूल्यांचे बाळकडू दिले. आजही नागसेन वन परिसर हा महाराष्ट्रातील एक पवित्र शैक्षणिक केंद्र मानला जातो, जिथे दरवर्षी हजारो विद्यार्थी बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी येतात. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नावातच पीपल्स म्हणजे लोक हा शब्द आहे. बाबासाहेबांनी ही संस्था केवळ दलितांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी स्थापन केली नव्हती. त्यांना हे दाखवून द्यायचे होते की ज्या समाजाने स्वतः अन्यायाचे चटके सोचले आहेत, तो समाज जेव्हा व्यवस्था उभी करतो तेव्हा तो कोणावरही अन्याय करत नाही. म्हणूनच सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयाचे दरवाजे सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या मुलांसाठी खुले होते. बाबासाहेबांनी याला शिक्षणाचे लोकशाहीकरण असे म्हटले. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात अनेक ब्राह्मण, मुस्लिम आणि ख्रिश्चन प्राध्यापकांनी तिथे काम केले. बाबासाहेबांनी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. त्यांचा असा विश्वास होता की जर आपल्याला जागतिक दर्जाचे शिक्षण द्यायचे असेल तर शिक्षकही तितकेच विद्वान हवेत. अनेक गरीब सवर्ण मुलांनीही बाबासाहेबांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेऊन आपली प्रगती साधली. बाबासाहेब म्हणायचे, आम्ही केवळ दलितांचे नेते नाही, तर आम्ही मानवी हक्कांचे आणि प्रज्ञेचे पुजारी आहोत. या सर्वसमावेशक धोरणामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. जेव्हा इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी वशिलेबाजी किंवा जात पाहिली जात होती, तेव्हा बाबासाहेबांच्या कॉलेजेसमध्ये केवळ विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा पाहिली जात असे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता रुजवली. विविध जातीधर्माचे विद्यार्थी एकाच बाकावर बसून शिकू लागले, तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचा पाया रचला गेला. ही संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रयोगशाळा ठरली, जिथे शिक्षणाने माणसाला माणसाशी जोडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षणाचे अंतिम ध्येय केवळ नोकरी मिळवणे हे नव्हते, तर ते माणूस घडवणे हे होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक उपक्रमात प्रज्ञा आणि शील या दोन मूल्यांवर सर्वाधिक भर दिला गेला. बाबासाहेब वारंवार सांगायचे की शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो, पण जर त्या बुद्धीला चारित्र्याची जोड नसेल तर ती बुद्धी स्वतःचा आणि समाजाचा नाश करू शकते. म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नीतिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली. सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयातील वातावरण हे अभ्यासासाठी अत्यंत पोषक ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांनी स्वतः अनेकदा रात्रीच्या वेळी हॉस्टेलला भेटी देऊन विद्यार्थी अभ्यास करत आहेत की नाही हे पाहिले होते. त्यांना असे वाटायचे की येथील विद्यार्थी हा केवळ पदवीधर नसावा, तर तो एक चारित्र्यवान नागरिक असावा, जो समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल. त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयात तासनतास बसून जागतिक साहित्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. शील म्हणजे केवळ वैयक्तिक चारित्र्य नव्हे, तर समाजात वावरताना आपण किती नीतिमान आहोत हे होय. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना शिकवले की तुमचे शिक्षण हे तुमच्या समाजाचे कर्ज आहे आणि तुम्ही ते फेडले पाहिजे. या शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी हा आंबेडकरी विचारांचा वाहक बनला. त्यांनी समाजात जाऊन विज्ञानाचा प्रसार केला, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले आणि लोकशाही मूल्यांचे जतन केले. बाबासाहेबांनी पेरलेले हे प्रज्ञा आणि शील आजही पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पूर्णपणे उमजले होते की केवळ उच्च शिक्षणाची महाविद्यालये उभी करून चालणार नाही. जर समाजाचा पायाच कच्चा असेल तर उच्च शिक्षणाची फळे सर्वांपर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणूनच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या जाळ्यावर भर दिला. मुंबई आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागात त्यांनी अनेक हायस्कूल्स सुरू केली. बाबासाहेबांचे मानणे होते की बालपणापासूनच विद्यार्थ्यांवर प्रज्ञा आणि शील यांचे संस्कार झाले तरच तो पुढे जाऊन एक जबाबदार नागरिक बनू शकेल. या शाळांमध्ये केवळ दलितच नव्हे तर शेतमजूर, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांची सोय करण्यात आली. बाबासाहेबांनी या शाळांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आणि तर्कशुद्ध विचारांवर भर दिला.
त्यांनी शिक्षकांना वारंवार बजावले होते की मुलांना केवळ पोपटपंची शिकवू नका, तर त्यांना प्रश्न विचारायला शिकवा. सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयांच्या छत्राखाली सुरू झालेली ही माध्यमिक विद्यालये आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत. प्राथमिक शिक्षणातूनच मुलांमध्ये स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागृत करणे हे या संस्थेचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे त्यांनी मानले. बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा केवळ पदव्या मिळवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो आर्थिक सक्षमीकरणाशी जोडलेला होता. त्यांना ठाऊक होते की केवळ BA किंवा MA करून बेरोजगारी संपणार नाही. म्हणूनच त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला. त्यांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नंतर कायदेविषयक शिक्षणासाठी सिद्धार्थ लॉ कॉलेजची स्थापना केली. लॉ कॉलेजची स्थापना करण्यामागे त्यांचा उद्देश हा होता की शोषित समाजाला आपले हक्क कायदेशीररित्या मांडता आले पाहिजेत. तसेच तांत्रिक कौशल्यासाठी त्यांनी अनेक डिप्लोमा आणि व्होकेशनल कोर्सेसना प्रोत्साहन दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यातील शिका या शब्दाचा अर्थ त्यांना स्वावलंबी व्हा असा अभिप्रेत होता. जर एखाद्या तरुणाचा हातात कौशल्य असेल तर तो कोणाचीही गुलामगिरी करणार नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. आजही PESच्या माध्यमातून चालवले जाणारे लॉ आणि कॉमर्स कोर्सेस हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मानले जातात, कारण त्यांचा पाया बाबासाहेबांच्या व्यावसायिक नीतिमत्तेवर आधारलेला आहे. बाबासाहेबांचे पुस्तकांवरचे प्रेम जगज्जाहीर होते. त्यांच्या राजगृह या निवासस्थानी जगातील सर्वात मोठे खाजगी ग्रंथालय होते. हेच प्रेम त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थांमध्येही उतरवले. त्यांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद महाविद्यालयात अशा ग्रंथालयांची निर्मिती केली जी आज ऐतिहासिक वारसा मानली जातात. बाबासाहेबांनी स्वतः लंडन आणि अमेरिकेतून दुर्मिळ ग्रंथ मागवून या ग्रंथालयांना भेटी दिल्या. ग्रंथालय हे मंदिरापेक्षाही पवित्र असते असे ते मानत. विद्यार्थ्यांनी केवळ वर्गात बसून राहू नये, तर त्यांनी ग्रंथालयात बसून जगातील थोर विचारवंतांचे वाचन करावे अशी त्यांची सक्ती असे. त्यांनी स्वतः अनेकदा ग्रंथालयांना भेटी देऊन पुस्तकांच्या मांडणीची पाहणी केली होती. या ग्रंथालयांमुळेच अनेक गरीब विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके विनामूल्य उपलब्ध झाली आणि त्यांच्यात संशोधनाची म्हणजेच रिसर्चची वृत्ती निर्माण झाली. आजही या ग्रंथालयांमध्ये बाबासाहेबांच्या हाताचे ठसे असलेली आणि त्यांनी खुणा केलेली पुस्तके पाहायला मिळतात, जी नवीन पिढीला अभ्यासाची प्रेरणा देतात. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थांचे सर्वात मोठे यश हे तिथल्या शिक्षकांमध्ये होते. बाबासाहेबांनी नेहमीच गुणवत्तेला म्हणजे मेरिटला सर्वोच्च स्थान दिले. त्यांनी या संस्थांमध्ये शिकवण्यासाठी अशा विद्वानांची निवड केली जे आपल्या विषयात निष्णात होते, मग ते कोणत्याही जातीचे असोत. त्यांनी अनेक परदेशी विद्यापीठांतून शिकून आलेल्या प्राध्यापकांना आपल्या कॉलेजेसमध्ये आमंत्रित केले. बाबासाहेबांचा असा विश्वास होता की जर शिक्षक विद्वान असेल तरच तो प्रज्ञावान विद्यार्थी घडवू शकतो. सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयात अशा अनेक महान शिक्षकांनी काम केले जे पुढे जाऊन कुलगुरू, विचारवंत आणि मोठे साहित्यिक झाले. बाबासाहेब स्वतः वेळ मिळेल तेव्हा वर्गात जाऊन तास घेत असत किंवा विद्यार्थ्यांशी अर्थशास्त्र आणि कायद्यावर चर्चा करत असत. या संस्थांनी कधीही आरक्षणाच्या नावाखाली गुणवत्तेशी तडजोड केली नाही. उलट आरक्षित वर्गातील मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये स्पर्धा करण्याच्या लायकीचे बनवले. हीच बाबासाहेबांच्या शैक्षणिक धोरणाची खरी ताकद होती. बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी आज केवळ मुंबई किंवा औरंगाबादपुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरही तिचे कार्य पसरलेले आहे. बाबासाहेबांनंतर या संस्थेने अनेक चढउतार पाहिले, तरीही प्रज्ञा आणि शील हा मूळ मंत्र संस्थेने कधीही सोडला नाही. आजही लाखो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवा, न्यायव्यवस्था, राजकारण आणि समाजकारणात महत्त्वाची पदे भूषवत आहेत. या संस्थेचा इतिहास हा केवळ इमारतींचा इतिहास नाही, तर तो मानवी आत्मसन्मानाचा इतिहास आहे. बाबासाहेबांनी या संस्थेला त्यांचे रक्त आणि घाम दिला होता. त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व कमाई आणि वेळ या संस्थेसाठी खर्च केला, जेणेकरून भविष्यातील पिढीला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. आज जेव्हा आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे पाहतो, तेव्हा आपल्याला बाबासाहेबांच्या त्या स्वप्नाची जाणीव होते, ज्यात प्रत्येक नागरिक हा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वतंत्र विचारांचा असेल. ही संस्था म्हणजे बाबासाहेबांचे जिवंत स्मारक आहे आणि ती भविष्यातही ज्ञानाचा प्रकाश पसरवत राहील.
तर मित्रांनो, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देदीप्यमान शैक्षणिक इतिहास आपल्याला हेच शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण हेच प्रगतीचे एकमेव द्वार आहे. बाबासाहेबांनी रक्ताचे पाणी करून उभा केलेल्या या संस्था आज लाखो तरुणांचे आयुष्य घडवत आहेत. तुम्हाला महामानवाच्या शैक्षणिक क्रांतीवर आधारित ही माहिती कशी वाटली, कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर तो आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे थोर समाज सुधारकांचे विचार, त्यांचे संघर्ष आणि प्रेरणादायी जीवनगाथा सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या समाज सुधारक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लक्षात ठेवा, विचार वाचल्याने प्रगती होते आणि आचरणात आणल्याने क्रांती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा समाज सुधारक. धन्यवाद. जय भीम, जय हिंद.